प्रिय मित्र, आज सोमवार 8 जुलै आणि आजच्या दिवशी आपल्याला जुन्या करारामध्ये एका नवीन संदेशाची ओळख करून दिलेली आहे आणि तो आहे होशेया. आणि होशेया ह्या संदेशाला प्रेमाचा संदेष्टा असं म्हणतात, कारण तो सतत प्रेम करतो. ह्याला एक महत्वाचं कारण असं की त्याची बायको जणू काय आता वेश्या बनलेली आहे आणि अनेक ठिकाणी जाऊन वाईट धंदे करते, तरी सुद्धा हा त्या बाईला क्षमा करतो, तिला जवळ घेतो, समजून सांगतो, तिला नवं जीवन देण्याचा तो प्रयत्न करतो. तिची विकृती आहे, त्या विकृतीतून तिने सुधारावं आणि एकनिष्ठपणाचे तो तिला धडे देतो. अशासाठी की त्याला ठाऊक आहे की एक दिवस तिला कळेल की माझं प्रेम किती खरं प्रेम आहे आणि ती वळेल, तिला पश्चाताप होईल. प्रिय मित्रांनो, ह्याला दुसरं एक महत्वाचं कारण आपल्या नजरेस येईल, ते म्हणजे हे इस्रायल लोक जे आहेत हे देखील तशाच प्रकारचे लोक आहेत. ते अनेकदा देवापासून दूर जातात, दुसरी मूर्ती पूजा करतात, परत परत पाप करतात, परत परत देवाकडे वळतात, देव त्यांना क्षमा करतो. आणि हे त्याने पाहिलेलं आहे की परमेश्वर त्यांना 70 वेळा क्षमा करतो, तरी देखील ते सुधारत नाहीत. आणि म्हणून त्याची पत्नी सुद्धा तशाच प्रकारची आहे असं तो समजून तो तिला क्षमा करतो की देवाने त्याला खरोखर प्रेम द्यावे. आणि परमेश्वर त्याला प्रेम देतो, कारण परमेश्वराने त्याला आता संदेष्टा नेमलेला आहे आणि एक मोलाचं कार्य करण्यासाठी समाजात त्याला पाठवलेलं आहे. हो प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या लक्षात येईल की अशाच प्रकारचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आल्यानंतर देत आहे. आणि ते म्हणजेच की आजच्या शुभ वर्तमानामध्ये ज्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की प्रभू येशू ख्रिस्त त्या याईर नावाच्या अधिकाराच्या घरी जातो आणि त्याची मेलेली मुलगी तिला परत जिवंत करतो. लोकांना आश्चर्य वाटते, परंतु हे येशूचं प्रेम आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जी एक बाई आपण पाहतो, रक्तस्रावी बाई, त्या बाईला देखील प्रभू येशू ख्रिस्त तिच्या आजारातून बरे करतो आणि तिला नवजीवन देतो. ह्याला कारण प्रभू येशू ख्रिस्त प्रेमळ आहे. परंतु त्यापेक्षा त्या स्त्रीचा जो विश्वास आहे तो विश्वास अधिक मोलाचा आहे. कारण तिला वाटतं की मी केवळ त्याच्या कपड्याच्या गोंड्याला जरी शिवले तरी देखील मी बरे होईल. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या 2 गोष्टीतून आपल्याला दिसतं की देव किती प्रेमळ आहे आणि देवाची इच्छा आहे की माणसाने सुद्धा तसंच प्रेमळ, दयाळू आणि विशेषतः एकनिष्ठ असावा. जो देवाशी एकनिष्ठ आहे त्या माणसाच्या जीवनामध्ये कधीही दुःख, वेदना, संकट येणार नाहीत, तर तो नेहमी परमेश्वराच्या कृपा छत्राखाली वाढेल आणि त्याची प्रगती होत राहील.